नमस्कार, मी प्रमोद सस्ते. आपण पाहताय प्रगती चळवळ यूट्यूब चॅनल. दर्शकांच्या माहितीकरता अनेक दिवस मी स्वतःचा एखादा व्हिडिओ मराठा आरक्षणावरती टाकला नव्हता. त्याचं मूळ कारण असं होतं की जातनिहाय जनगणनेनंतर ह्या मुद्द्यातली जी हवा आहे ती पूर्णपणे काढून घेतलेली आहे. धनगर आरक्षण असो, मराठा आरक्षण असो, ह्या विषयावरती आत्ता मी बोलणं टाळलं होतं. त्याचं मूळच कारण आहे की जातनिहाय जनगणना ह्या मुद्द्यामुळं पूर्ण महाराष्ट्रातील आरक्षण विषयातली पूर्ण हवा निघण्याचं कारण असं आहे की आता जातनिहाय जनगणना पूर्ण झाल्याशिवाय ह्या विषयाकडे राज्य सरकार किंवा केंद्र शासन लक्ष देणार नाही. आणि हे सिद्ध झालेलं आहे. म्हणजे माझ्या त्या व्हिडिओला जरी व्ह्यूज लाईक नाही मिळाले तरी मला त्याचं दुःख नाही, कारण मी नेहमी सत्याच्या बाजूनं जास्तीत जास्त सत्य परिस्थिती समोर आणण्याचा माझा प्रयत्न असतो. आता आपण काल पाहिलं की उद्धव आणि राज ठाकरे यांचा जो मेळावा आहे तो मराठी मुद्द्यावरती झाला. त्या मेळाव्यामध्ये त्यांनी आपले संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यावरती एक आरोप केला की मनोज जरांगे पाटील यांना भाजपने वापरून घेतलं. आणि त्याचपूर्वी अशा अनेक नेत्यांनी, म्हणजे तेच उद्धव ठाकरे किंवा त्याच महाविकास आघाडीची लोक किंवा महायुतीतली लोक जी आहेत ती शरद पवारांचे प्यादे म्हणजे मनोज जरांगे, शरद पवारच त्यांना वापरून घेतात अशा पद्धतीच्या वल्गना करण्यात येत होत्या. जर आपण ह्या प्रक्रियेमध्ये मी स्वतः होतो, म्हणजे मराठा आरक्षणाच्या प्रक्रियेमध्ये जर आपण पाहिलं तर सातत्यानं कुणबी नोंदीसाठी जो संघर्ष करण्यात आला तो अतिशय उपयुक्त ठरला. संघर्ष योद्धांचं जे उपोषण आहे, आमरण उपोषण, ते अतिशय मराठा समाजासाठी निर्णायक ठरलं. परंतु सत्य परिस्थिती काय आहे? आज महाराष्ट्रातील जनतेचा मराठा समाज जो बहुसंख्य समजला जातो ह्याचा बुद्धिभेद करण्याचं काम हे प्रादेशिक पक्ष आणि विशेषतः राजकीय पक्ष का करतात ह्याचा जर आपण मुळाशी जायचा प्रयत्न केला तर असीम सरोदे विधानसभा म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या अगोदर मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाचा प्रश्न विधानसभेतच सुटू शकतो अशा पद्धतीचं विधान करत होते. त्यानंतर आम्ही विधानसभा लढवू, आणि विधानसभेच्या वेळेस ज्यावेळेस असीम सरोदे तिथं त्यांना भेटले, जे उद्धव ठाकरेंचे अतिशय जवळचे निकटवर्ती मानले जातात, ते मुंबईवरनं थेट आले. एका रात्रीमध्ये मनोज जरांगे पाटील यांचा ब्रेन वॉश केला आणि सकाळी मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले की आपण विधानसभा लढवत नाही. असं का घडलं? ह्याच्या पाठीमागचं सत्य मला वाटतं हे काल समोर आलेलं आहे. हे सत्य समोर आलं म्हणजे नेमकं काय झालं तर मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुका न लढवण्याचं कारण हे त्यावेळी स्पष्ट केलं नव्हतं. परंतु काल ज्यावेळेस राज आणि उद्धव यांचा मेळावा झाला त्याच वेळेस एक गोष्ट ज्यावेळेस अधोरेखित झाली, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी स्पष्ट सांगितलं की मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून पूर्ण मराठा समाज महाराष्ट्रामध्ये एकवटला होता, त्याचा मिसयूज केला गेला. म्हणजे तो जो मतगट्टा आहे तो डायव्हर्ट करण्यासाठी बटेंगे तो कटेंगे हा जो नारा दिला गेला तो हिंदू मुस्लिम नसून तो ओबीसी आणि मराठा यांच्यावरती देण्यात आला. म्हणजे ओबीसीमधल्या ज्या बहुसंख्य जाती आहेत त्यांना एकवटण्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांनी हा नारा दिला होता. म्हणजे निश्चितपणे मराठा समाजाचं महत्त्व त्यांनी त्याचं अधोरेखित केलं. मराठा समाजाचं जे मतदान आहे ते मतदान आपल्याला किती हानिकारक, एखाद्या राजकीय पक्षाला राज्याच्या सत्तेमध्ये किंवा केंद्राच्या सत्तेमध्ये बसवण्यासाठी एक गट्टा मतदान मराठा समाजाचं किती महत्त्वपूर्ण आहे हे तिथे एक अधोरेखित केलेलं दिसतं. मला एक सांगावंसं वाटतं की मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभेला सुद्धा एकही उमेदवार दिला नाही, विधानसभेला सुद्धा एक उमेदवार दिला नाही. त्यांच्या हे लक्षात आलं नसावं की सत्तेशिवाय शांतपण नाही. ठीक आहे, ते राजकीय नेते नाहीत, परंतु राजकीय जर तुमचं अस्तित्व नसेल तर तुम्ही तुमचे प्रश्न सोडवू शकत नाही. हे सुद्धा त्रिवार सत्य आपल्याला आत्ता पाहायला मिळते. कारण आपण 29 ऑगस्टची ज्यावेळेस घोषणा केलेली आहे त्या 29 ऑगस्टच्या घोषणेला आज महाराष्ट्रातनं प्रतिसाद पूर्वीसारखा जो टेम्पो आहे तो का दिसत नाही? हे ज्यावेळेस अनेक अभ्यासक किंवा जे मराठा विरोधी लोक आहेत ते लोक विचारताना त्यांना एक उत्तर इथं प्रामाणिकपणे द्यावंसं वाटतं की मराठा समाज हा आर्थिक गर्तेत अतिशय तळागाळात गेलेला आहे. आता ठीक आहे, त्यावेळेस लोकसभा किंवा विधानसभा निवडणुका चालू होत्या, त्यामुळे मराठा समाजातले जे प्रस्थापित नेते आहेत त्यांच्या दावणीला बांधले गेलेले जे मराठे आहेत ते मराठे आर्थिक सक्षम थोडेफार होते. त्यांना वैयक्तिक स्वार्थ किंवा राजकीय स्वार्थ जो आहे नेत्यांच्या माध्यमातून त्यांचा होता.
म्हणून त्यावेळेस मनोजदादांना अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद पूर्ण महाराष्ट्रातनं मिळत होता. परंतु हा गरजवंत जो मराठा आहे तो आर्थिक सक्षम नाही. आज मनोजदादा जर एखाद्याच्या घरी गेले तर चहा ठेवण्यासाठी साखर एखाद्याच्या घरात मिळेल का, अशी मराठा समाजाची परिस्थिती आहे. निश्चितपणे हा मराठा समाज इतका आर्थिक गर्तेत का आहे आणि हे आर्थिक प्रश्न मराठा समाजाचे एवढे का आहेत कठीण, ह्याविषयी जर आपण बोलायचं झालं, आज मला वाटतं मी माझ्या दोन्ही मुलांची शाळेची फीसुद्धा अजून भरू शकलेलं नाही. मी गेले 20 ते 25 वर्ष या सातत्यानं लढत आहे. मग मला सांगा, मी आज यूट्यूब चॅनल चालवतो, मला 4 रुपये अर्निंग जर एखाद्या ठिकाणी होत असेल तर मी ही फी भरू शकलो असतो. परंतु शैक्षणिक फी, घरगुती गरजा तुमच्या आणि एकंदरीत सामाजिक गरजा म्हणजे अन्न वस्त्र निवारा ह्या ज्या मूलभूत गरजा आहेत, त्याच्यासोबत आता तुमचा मोबाईल रिचार्ज आहे, कुठे प्रवास खर्च, हे मूलभूत गरजा ज्या आहेत ते काळानुरूप बदलत चाललेले आहेत. त्या तोडीनं उत्पन्न हे तोकडं पडतं. हे मला वाटतं वेगळं सांगायची गरज नाही. आणि आपण उदारीकरणाचं बघतो, जागतिकीकरणाचं बघतो, त्या दृष्टीनं आज परदेशी गुंतवणूक वाढलेली आहे, रोजगार वाढलेला आहे. परंतु जो रोजगार वाढलेला आहे त्याच्यामध्ये मासिक उत्पन्न जे मिळतं ते खर्चाच्या किती प्रमाणात असतं. म्हणजे ही जर जुळवाजुळवा करायला गेलं तर निश्चितपणे तिथं आपल्याला एक अतिशय चांगल्या पद्धतीचा विचार शासकीय धोरणावरती, राज्य शासनाच्या धोरणावरती करावा लागणार आहे. आणि हे राज्य शासनामध्ये जे लोकप्रतिनिधी बसलेले आहेत ते तेवढे अभ्यासू आहेत का? त्यांना हे तळागाळातल्या सर्वसामान्यांचे प्रश्न, आर्थिक प्रश्न असो, शैक्षणिक प्रश्न असो, सामाजिक प्रश्न असो, कौटुंबिक प्रश्न असो, या प्रश्नांचा अभ्यास किती आहे? आणि ह्या प्रश्नांचा अभ्यास नसेल तर ते निवडून गेल्यानंतर नेमकं काय करतात कायदे तयार करण्यासाठी? आज अनेक कालबाह्य कायदे निश्चितपणे भाजप 2014 नंतर सत्तेत आल्यानंतर त्यांनी कालबाह्य जे कायदे आहेत ते बाजूला केलेत. त्यांनी निश्चितपणे त्यांचं कौतुक करणं भाग आहे. आणि मला वाटतं की 2014 नंतरच म्हणजे आरक्षणाचा जो विषय आहे, मराठा आरक्षण असो, धनगर आरक्षण असो, किंवा आज काल परवा आपण पाहिलं की गवई साहेब आहेत, त्यांनी SC STचा जो 28 वर्षाचा कायदाच विषय म्हणजे थेट भरतीचा जो विषय आहे तो मार्गी लावलेला आहे. त्याच्यामुळं सकारात्मक वातावरण आहे. हे निश्चितपणे आपण भाजप सरकार आल्यानंतर मान्य केलं पाहिजे. पण समाज माध्यमं, यूट्यूबवरची जी माध्यमं आहेत ती वेगळ्या पद्धतीचा बुद्धिभेद करण्याचं काम मला सातत्याने दिसत आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं काय आहे तर मूळ विषयाला बगल देण्याचं काम करून आता येणाऱ्या येऊ घातलेला म्हणजे नगरपालिका आहे, स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, ह्या निवडणुकाच फक्त जिंकण्यासाठी राजकीय पक्ष हे जे कार्यकर्ते आहेत ते रात्रंदिवस काम करतात. समाजाचे प्रश्न जाणून घ्यायची त्यांची इच्छा नाही आहे. ते प्रश्न नेमके काय आहेत त्याच्या मुळाशी जायची इच्छा नाही आहे, त्यांची मानसिकता नाही आहे. आणि ते प्रश्न सोडवण्याची त्यांची कॅपॅसिटी पण नाही, पात्रता पण नाही, आणि ते बोलू पण इच्छित नाही आहेत. म्हणजे हे किती गंभीर प्रश्न आहे. लोकशाही ही व्यवस्था फक्त ठराविक प्रादेशिक पक्ष असो, राष्ट्रीय पक्ष असो, त्यांची दुकानदारी चालवण्याकरताच हे लोक रात्रंदिवस काम करतायत. सत्तेतनं पैसा, पैशातनं सत्ता आणि संपत्ती कमवणं ही ठराविक फक्त काही हाताच्या बोटावर मोजण्याजोगी जी कुटुंब आहेत ह्यांच्याच हातात अर्थसत्ता, राजसत्ता, धर्मसत्तासुद्धा ह्यांच्या हातात का एकवटलेली आहे. आणि आपण बघतो की स्टेजवरती हे जसं आपण लोणचं म्हणतो ताटात घेतो तसे हे लोक कम्युनिस्टांना बोलवतात. लोणचंच म्हणायचं तर काय आहे, म्हणजे एक वैचारिक बैठक असणारी लोक ही व्यासपीठावरती फक्त एक टेस्ट ताटामध्ये आपण जसं लोणचं घेतो हो टेस्ट येण्याकरता तसं ह्या लोकांनाही वापरून घेतात. म्हणजे वैचारिक चळवळीत काम करणारे ज्यांनी खस्ता खाल्लेल्या असतात, 35-40 वर्ष आयुष्याची कुठलीही निरपेक्ष भावना ठेवून काम केलेली अशी लोक असतात, ती व्यासपीठावरती अशी जातात कशी, मला हा प्रश्न पडतो. आणि व्यासपीठावरती त्यांचा वापर होतो हे सर्रासपणे आपण पाहायला मिळतं आहे आपल्याला. निश्चितपणे कुणाचा वापर कोण कसा करतंय, मराठा समाजाचा सुद्धा, गरजवंत मराठा समाजाचा मतदानाकरता निश्चितपणे राजकीय सोयीनुसार वापर होतो. हे आपण लोकसभेला सुद्धा पाहिलेलं आहे, विधानसभेला सुद्धा पाहिलेलं आहे, आणि आता स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका निवडणुकीला सुद्धा हेच होणार आहे. कारण बुद्धिभेद करून आपला मिसयूज हा नेहमीच कुणीही करू शकतं. हे सातत्याने 20 ते 25 वर्षाला मी स्वतः डोळ्यानं पाहतोय. आपण मतदान कोणालाही करा, अला करा किंवा बला करा किंवा कला करा, शेवटी ते जाते कुठं तर अलाच जाते. म्हणजे एकंदरीत आपली लोकशाही व्यवस्थेमध्ये हातबलता, लाचारी ही आपण बोलू शकत नाही. आणि मला वाटतं समाज माध्यमांचं हे काम आहे की जो मतदार आहे त्याचा आत्मसन्मान, त्याचा जो मूलभूत अधिकार आहे, संविधानिक हक्क आहे, एक अतिशय चांगल्या पद्धतीचं लोकप्रतिनिधी निवडणं,
ते लोकप्रतिनिधीसुद्धा समाजामध्ये उपलब्ध होणं आवश्यक आहे. त्या पात्रतेचे जे निकष आहेत, नैतिक निकष आहेत, त्या निकषावरती तो तिथे निश्चितपणे त्या क्रायटेरियामध्ये असला पाहिजे. म्हणजे आपण बघतो की मराठा आरक्षणाचा जो क्रायटेरिया आहे, ओबीसी आरक्षणाचा जो क्रायटेरिया आहे, SC ST आरक्षणाचा जो क्रायटेरिया आहे, त्या क्रायटेरियाप्रमाणे SC ST किंवा ओबीसी ह्या वर्गामध्ये ज्या जाती आज त्या आरक्षण घेत आहेत, त्या निकषानुसार त्या पात्र आहेत का, हे दर 10 वर्षांनी जसं पाहणं आवश्यक असतं, त्याची अंमलबजावणी प्रॉपरपणे झालेली नाही. म्हणजे एक लक्षात घ्या, जसं आपण लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये एखाद्या तरुणासोबत अनैतिक संबंध ठेवते, अनैतिकच, त्याला व्यभिचाराच्या संविधानामध्ये व्याख्या नाही आहे. व्यभिचार हा फक्त धार्मिकदृष्ट्या, म्हणजे धर्म ही जी संकल्पना आहे, धर्माच्या संकल्पनेमध्ये व्यभिचार येतो, परंतु संविधानिक संकल्पनेमध्ये व्यभिचाराचा विषय राहिलेला नाही. त्यामुळं मला वाटतं धर्मानुसार वागायचं आहे का संविधानानुसार वागायचं, हे ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आणि मला वाटतं मराठा हा समाज धर्माप्रमाणे वागणारा, नैतिकतेला प्राधान्य देणारा समाज असल्यामुळं संविधानिक मूल्य जे आहेत, संविधानिक मूल्याला दुय्यम दर्जा हे देणं स्वाभाविक आहे. प्रथम धर्म, नैतिक मूल्य हा मराठा समाज देतो आणि त्याचमुळं या संविधानिक लोकशाही व्यवस्थेमध्ये मराठा समाजावरती निश्चितपणे लांछन ओढून घेण्याची पाळी येते. त्यामुळं मराठा समाजाला मी दोष देत नाही, कारण मराठा समाज हा नैतिक मूल्यांना जोपासून धर्माचं पालन करणारा आहे. पुण्यप्राप्तीसाठी तन मन धन ओतून काम करणारा हा जो समाज आहे, त्याच्याकडून संविधानिक लोकशाहीमध्ये स्वार्थ साधण्यासाठी संकुचित मनोवृत्ती तयार होणं हे अवघड आहे. आणि मला वाटतं हे मराठा समाजाचं जे नेतृत्व आहे, मनोज जरांगे पाटील यांच्यापुढं खूप मोठं आव्हान आहे की संविधानिक लोकशाहीमध्ये मराठा आरक्षणाची जी ते मागणी करतायत, ती मागणी प्रॉपरपणे ऑन पेपर स्वार्थ साधण्यासाठी त्यांना करायची, ते त्यांना जमत नाही, कारण ते निस्वार्थ आहेत आणि ते प्रामाणिक आहेत. त्याच्यामुळं अतिशय म्हणजे त्यांच्या व्यक्तिमत्वामध्येच हे द्वंद्व आहे. ते निश्चितपणे त्यांनीच स्वतःच्या व्यक्तिमत्वामध्ये बदल करावा लागेल. त्यांना स्वार्थ साधण्यासाठी संविधानिक लोकशाहीमध्ये स्वार्थी व्हावं लागेल आणि स्वार्थी झाल्यानंतरच संविधानिक लोकशाही व्यवस्थेमध्ये जो आरक्षणाचा विषय आहे तो मार्गी लावण्यासाठी त्यांना स्वार्थी होऊनच संविधानिक जे प्रावधान आहेत त्या प्रावधानामध्ये मराठा समाज आरक्षणासाठी कसा पात्र आहे हे निश्चितपणे जगाला ओरडून सांगावं लागेल. आणि ऑन पेपर जी आकडेवारी आहे मराठा समाजाची मागासलेपणाची, सामाजिक शैक्षणिक मागासलेपणाची किंवा राजकीय मागासलेपणाची, ती आकडेवारी राज्य मागासवर्गीय आयोगाला द्यावी लागेल. निश्चितपणे प्रस्थापित मराठा हा जहांगीर पाटलांच्या पाठीमागं अजूनही आहे, गरजवंत मराठा हा ठामपणे आहे, परंतु मनोज जरांगे पाटील हे स्वार्थी नाहीत, कारण मराठा समाजाला स्वार्थाची परंपरा नाही आणि मराठा समाज हा स्वार्थी नसल्यामुळं, संकुचित नसल्यामुळंच मराठा आरक्षणासाठी तो स्वार्थ साधण्यासाठी कमी पडतोय. हे माझं आजच्या ह्या व्हिडिओचं सांगणं, म्हणजे अतिशय विश्लेषण हेच मला करायचं होतं की हे द्वंद्व मराठा समाजाला मध्ये खूप वाईट आहे. एकीकडे अजूनही मराठा समाज नैतिक मूल्यांच्या नैतिक मूल्य जी आहेत ती धर्मव्यवस्थेतील नैतिक मूल्य, चारित्र्यसंपन्न समाज ह्या धारणेखाली जगतो. वर्णव्यवस्था जी आपण पाहतो, वैदिक सनातन संस्कृती, त्याला म्हणणारा हा मराठा समाज आज संविधानिक लोकशाही व्यवस्थेमध्ये पुरोगामी विचारसरणा, कम्युनिस्ट म्हणजे सेक्युलरिझम आणि दुसरीकडे वैदिक सनातन धर्म, ह्या इकडे आड आणि तिकडे वेळ, नेमकं आचरण कसं करायचं, काय करायचं, ह्या भावनिक द्वंद्वामध्ये अडकलेला आहे. आणि मला वाटतं मराठा समाजाला याविषयी फक्त व्यापक विचार करणं आवश्यक आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, कमेंट करा आणि निश्चितपणे शेअर करा, कारण हा प्रश्न सामाजिक आहे, फक्त मराठा समाजाचाच नाही, तर हा एका पिढीचा नव्हे तर 4 पिढींच्या संघर्षाचा विषय आहे. जय श्रीराम.